मैं कम इन सर? वा वा, शेफाली ही एक तुमची सवय कधी जाणार आहे मला माहित नाही. तुम्ही आत येता आणि मग विचारता मी कम इन सर. फारच छान, बोला. सर अप्रुव्हल हवंय. अरे वा वा वा, मंगळसूत्राचे डिझाईन्स आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट साठी काय ब्रायडल शूट आहे की काय? नाही सर, शेफाली मॅडमनी मंगळसूत्राचे डिझाईन सिलेक्ट केले. त्यातलं तुम्हाला कोणतं आवडलंय ते सांगा. फार भारी डिझाईन्स आहेत सर. आओ पण हे ऑल द बेस्ट सर. सर शेफाली हे काय आहे? मंगळसूत्राची डिझाईन सिलेक्ट करायची. आओ पण मी अजून साखरपुड्याच्या धक्क्यातूनच सावरलो नाहीये. म्हणजे लग्न नाही करायचंय का? नाही करायचंय, पण लग्नाचा धक्का मोठा असेल ना, त्याची वेगळी तयारी आहे. हे कशाला आत्ताच? सर ते सोडा, मला सांगा यातली कुठली डिझाईन छान आहे? तुमच्या संमतीनेच मंगळसूत्राची डिझाईन सिलेक्ट करायची. एकदा काय डिझाईन सिलेक्ट झाली ना सर, की मग लवकरच लग्न करता येईल. सर मला ना नेहा आणि यश सरांसारखा संसार करायचा आहे तुमच्या बरोबर. म्हणजे बघा ना, ते किती ऑनेस्ट आहेत ना सर. मला ना त्यांच्यासारखाच एकदम ऑनेस्ट असा संसार करायचा आहे तुमच्या बरोबर. म्हणजे एकमेकांपासून काही लपवायचं नाही, एकमेकांना सगळं सांगायचं. मी नाही का माझ्या 3-4 बॉयफ्रेंड्स बद्दल तुम्हाला सांगितलंय तसंच. हा पण ऑनेस्टी दोन्हीकडून हवी. हा सर. नाही, मला मुद्दा लक्षात आला. साखरपुड्याच्या आधी माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य केली, माफी मागितली. पण आता साखरपुडा झाला, विषय संपला. विषय संपला म्हणजे? सर लग्न नाही करायचंय का तुम्हाला? परत तुम्ही मूड चेंज केलाय का? थांबा, परत तेच. लग्न करायचंय, साखरपुड्याचा विषय संपला, लग्नाचा विषय सुरू होईल असं म्हणतोय मी. अच्छा. आणि मला यातलं काही कळत नाही हो. मला काय विचारताय? तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचंय हो सर. काम करा, मग हे घ्या. नको, हे खूप ओल्ड फॅशन. ठीक आहे, मग हे घ्या. नको सर, हे खूप बोजड वाटतंय. मग एक काम करा, हे जे गळ्यात आहे ना, याच्यावरतीच मंगळसूत्र लिहा आणि इथे माझा फोटो टांगा. हे मस्त आहे. काही आहे सर. मला सांगा ना. बरं मला सांगा, हे कसं आहे? तुम्हाला हे ऑलरेडी आवडलंय ना? हो. फॅन्टास्टिक. मग हे डन करा. थँक्यू सर. मग ना मी मम्मीला फोन करून सांगते की मंगळसूत्र सिलेक्ट झालंय. ही तुमची चॉईस आहे ना? हो तर. येस, तुमची चॉईस खूप छान आहे शेफाली. माझीच गेल्या महिन्याभरात बिघडली थोडी. हो ना. हो. काहीच नाही, घेऊन जा, हे चालेल. ओके, थँक्यू सर. बाय बाय. यशला सगळं खरं खरं सांगून टाकू. या लप्पा छप्पीने जीव जाईल माझा. मी बोलू का नेहाशी? पण जर का बोलायचं असतं तर तीच स्वतःहून माझ्याशी बोलली असती. आता मी असं समोरून काय विचारणं म्हणजे नेहावर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. नेहा मनात लपवून ठेवणारी नाहीये. मुळात लपवा छप्पी तिच्या स्वभावातच नाहीये. नाही, नक्की सिमनी काकूची काहीतरी गल्लत झालीये. सापडलं का डॉक्युमेंट? नाही, शोधतेय मी, सापडेल. तुझ्याच घरात शोधायला तुला एवढा वेळ लागतो? हा, मीटिंग अटेंड करायच्या आहेत ना? सापडला. निघूया आपण. हो. काय करतेस नेहा?
परीचं बर्थ सर्टिफिकेट. नेहा, परी अविनाश नायक. यश, नेहा कुठे आहे? यश, नेहा कुठे आहे? यश, यश, उपमा तयार आहे, तू खाऊन घे, मी आलेच. यांना कळवते. नाही, नको. कसं सांगू? इतकी लाज वाटते म्हणून सांगू? कसं सांगू यांना? लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आनंदाची बातमी मिळाली आहे आणि अहो, एक बातमी द्यायची आहे. आपल्या घरी ना एक लहानसं पाहुणा येणार आहे. अहो, ऐकलं का? एक आहे ना गुड न्यूज आहे.
आपण दोघे ना आई बाबा होणार आहोत. अहो ऐका ना, एक गुड न्यूज द्यायची आहे. मी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती हो, घरच्या घरीच, आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई. फोन करून सांगू? नाही, पण ही गोष्ट ना अशी फोनवर सांगायला नको. ही बातमी ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना, तो मला पाहायचा आहे. हॅलो, हो हो, मी केला होता फोन. मला ना तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही घरी याल का? अहो नाही 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 नाही, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, मी ठीक आहे. अहो छे, बहिणी काहीच बोललेल्या नाहीयेत, तसं काहीच झालेलं नाहीये. तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही घरी येणार की नाही ते. हा, मग घरी या, मग आल्यावर बोलू. काय ग, काय काय सांगणार होतीस नवऱ्याला? तिला अविनाश बद्दल कळलंय की काय? काही नाही वहिनी, म्हणजे असं काही खास नाहीये. खास नाही? असं कसं काही खास नाही? त्याला हातातलं काम सोडून धावत पळत घरी या असं म्हणालीस, आणि दटावून सांगितलंस की घरी यायलाच पाहिजे, म्हणजे नक्की काहीतरी खास कारण असतं. सिक्रेट आहे ते, नवरा बायकोतलं. नेहाबद्दल तर सांगायचं नाहीये ना? तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नेहाच कशी दिसते वहिनी? नेहाबद्दल नाहीये ना, आणि सिक्रेट आहे. सिक्रेट आहे तर मला तर सांगू शकशील? सांगेल, नक्की सांगेल, पण वेळ आल्यावर. हे ना आजकाल जरा जास्तच बोलायला लागले. नेहामुळे ना हिलाही तोंड फुटलंय. नेहाला या घराबाहेर काढून ना तेव्हा हिचाही बंदोबस्त करते. यश, उगाच तू थांबलास, मी गेले असते दुसऱ्या गाडीने. तुला उशीर होईल ना? नहीं उशीर काय त्यात, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. म्हणजे तेवढीच तुझी कंपनी. का नेहा, का नाही सांगितलंस मला अविनाश बद्दल? का लपवलीस माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट? मॅडम, तुम्हाला कुठे सोडायचंय? इथे लेफ्टला थांबवा. नाही नेहा, तू गाडी घेऊन जा. नको, तू जा गाडी घेऊन, मी इथून जाईल. नाही तसं नाही, मला इथे पुढे एक काम आहे, मी तेवढं संपवतो आणि मग मी येईन दुसरी गाडी घेऊन. तू जा ही गाडी घेऊन घरी. मला नाही जायचं याच्या बरोबर, पण आता जर मी हे यशला सांगितलं तर त्याला उगाच शंका येईल. ठीक आहे? एकदाही नको म्हणाली नाही. इथे पुढे थांबव अविनाश. इथेच जायचं होतं तुला? हो, इथे मागे ती शहानशाह त्यांचं ऑफिस आहे.
अविनाश तसा चांगला माणूस आहे, पण 15 दिवसात एखाद्याचा इतका लळा कसा काय लागू शकतो? माहित नाही मला. मला फक्त परीची काळजी वाटते. अविनाशच्या बाबतीत निर्णय घ्यायला आपण घाई नाही ना केली. म्हणजे परी त्याच्या बाबतीत एवढी इमोशनल होईल असं मला वाटलं नव्हतं ग. अदरवाईज आय वुड हॅव. नाही 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 नाही, आपण काही घाई नाही केली. योग्य निर्णय घेतला आपण. आधी तेच केलं होतं आणि आता पुन्हा तेच करतो. कोण आता तेच करताय? तू आता बोलत होतीस, कोणाबद्दल बोलत होती? अविनाश फक्त? नाही, मी मला सांग, परी बरोबर तो काही चुकीचा वागलाय का? नेहा प्लीज काही लपवू नको, मला आत्ता सांग. नाही, मी हे सांगत होते की कदाचित त्यांनी याच्या आधीच्या जॉबवर पण असंच काहीतरी केलं असेल, आपल्याला माहिती नसेल. परीचे काही डॉक्युमेंट्स घ्यायचे होते म्हणून मला इथे यावं लागलं. मला सांगायचं ना, आपण एकत्रच आलो असतो इकडे. नाही, तू निघाल्यावर मग फोन आला शाळेतून. फोन करून सांगायचं मला नेहा. तुला माहिती होतं ना मी काकांना भेटायला येणारच आहे. नक्की असं काय बोललाय तो परीला की अशी अवस्था झाली आहे बिचारीची? हे मागे लागले होते आपण सांगूया म्हणून, पण मी त्यांना रमाची शपथ घातली. आमच्याकडून यशला काहीही कळलं नाही. एवढी मोठी गोष्ट पण नेहाने एका शब्दाने सांगितलं नाही मला. ना बंडू काका बोलले, ना काकू, ना वहिनी, सगळ्यांनी फसवलंय मला. आजवर मी सगळ्यांना माझं म्हटलं, माझं मानलं, मग कोणीच का येऊन माझ्याशी बोललं नाही? नेहानेच नका सांगू म्हणून सांगितलं असेल का? तिनंच थांबवलं असेल का त्यानं? अविनाश बद्दल मला कळू नये असं का वाटलं असेल तिला? त्याच्या आजाराचं ऐकून दया आली असेल का तिला? पण मी इतका इनह्युमन नाहीये हे माहित आहे तिला. मग का अशी वागली? का माझ्यापेक्षा अविनाशची बाजू जास्त समजून घेतली तिने? विश्वासावर उभ्या आमच्या संसारात एवढा मोठा विश्वासघात का? तिच्याबद्दल इतर कोणी काही बोललं तरी कधी विश्वास ठेवला नाही मी. नेहमी तिची बाजू समजून घेतली. म्हणजे याचा अर्थ सिमी काकू बोलत होती ते सगळं खरं होतं. तिच्यावरही विश्वास ठेवला नाही मी. ठीक आहे, आता नेहा, जोवर तू मला सगळं येऊन खरं खरं सांगणार नाहीस तोवर मी एका शब्दाने तुला काही विचारणार नाही.